कालची शॉपिंग ना ह्याच ड्रेससाठी झाली होती, कारण आज होता ग्रीन डे, त्याच्यासाठी मी घालून जायचं होतं म्हणून ना काल आणला होता आणि आज घालून गेली होती. कारण आणि परफेक्ट ग्रीन डेसाठी ना हा ड्रेस सूट झाला होता आणि त्यांचं सेलिब्रेशन सुद्धा करून आली होती घरी. त्यानंतर ना उद्या होता संडेसाठी मी स्पेशल काहीतरी म्हणून ना फड बनवण्यासाठी ना थोडे तांदूळ, थोडे मूग, थोडे हरभऱ्याची डाळ, उडीद डाळ आणि थोड्या मेथीसुद्धा टाकून ना हे असं काही व्यवस्थित ना सगळं भिजत घातलं होतं. आणि दुपारची जेवणं वगैरे झाली आणि आता ना सध्या मार्केटमध्ये ना कस्टर्ड ॲपल भरपूर प्रमाणात येत आहे. मग ते सुद्धा आणलं होतं, ते सुद्धा ना खाऊन घेतलं. आणि जेवणं झाली ना काहीतरी लाईट हवंच असतं. सध्या आईस्क्रीम तरी खाऊ शकत नाही, पण ना फळं नक्कीच खाऊ शकते. मग ते सुद्धा खाऊन घेतलं. आणि 8 दिवस झाले ना ब्लाऊज कट करून ठेवला होता, पण त्याला ना शिवायचा मुहूर्त का अजिबात लागत नव्हता. पण ना आज मी कंप्लीट केल्याशिवाय उठायचं नाही असं ठरवलंच होतं, म्हणून ना आज शिवूनच घेतलं त्याला. आणि परफेक्ट ना सगळं काही शिवून ना असा तयार झाला होता. सिंपल होता, जास्त उशीर लागला नाही शिवायला, पण ना शिवायचा मुहूर्त मध्ये नक्की यायला लागतो. 8 दिवसानंतर त्याचा मुहूर्त आल्यावर ना शिवून घेतला आणि झाला शिवून सुद्धा. आणि नंतर ना ते भिजत घातलं होतं, ते सुद्धा मिक्सर लावून घेतलं आणि ते सुद्धा काढून ना फरमाईट करायला ठेवलं. आणि ना माझं ना पहिल्यांदा हे भिडं नवीन हाणलेलं होतं, 8 दिवस झाले हाणून. मग त्याच्यात नवीन असल्यामुळे ना 8 दिवस झाले त्याला तेलसुद्धा घालून ठेवलं होतं. मग त्याला ना आज सुद्धा व्यवस्थित आणि परत एकदा तेल घालून ठेवलं, म्हणजे दुसऱ्या दिवशी ना फड व्यवस्थित निघतात. नंतर ना रात्रीच्या जेवणासाठी आमलेट बनवलं होतं आणि छान असं आमलेट बनवून घेतलं. आणि असा झाला आजचा दिवस. आणि व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.